अनेक तरुणांचं पोलीस भरतीत दाखल होण्याचं स्वप्न असतं, पोलीस बनायचं स्वप्न असतं. मात्र आज एका मुलाचं म्हणजे एका तरुणाचं पोलीस बनायचं स्वप्न जे आहे ते अर्धवटच राहायला पाहायला मिळालं. खरं तर पुण्यातील या शिवाजीनगरमधील जे मुख्यालय आहे, पोलीस मुख्यालय, इथे गेल्या 1 महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. मात्र आज सकाळी एक धक्कादायक घटना इथं घडली. ती म्हणजे 1600 मीटर रनिंगमध्ये एक मुलगा धावत होता आणि जेव्हा त्याचे 2 राऊंड कंप्लीट झाले आणि तिसऱ्या राऊंडला जेव्हा तो गेला त्यावेळेस त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. या मुलाचं नाव आहे पुरुषोत्तम बुरकुल. खरं तर जेव्हा त्याला भोवळ आली, तो पडला, त्यावेळेस त्याच्यासोबतचा जो मुलगा होता त्याने ते सगळं पाहिलं. अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं. त्याच्यानंतरनं त्याला हॉस्पिटलमध्येच म्हणजे ससूनमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र त्याच्या आधीच त्याला मृत घोषित केलं. या संपूर्ण प्रकरणाने या पोलीस भरतीमध्ये जे आहे ते एकच खळबळ उडाली आणि जो पुरुषोत्तम बुरकुल आहे त्याच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर जे आहे तो कोसळल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. पुरुषोत्तम बुरकुल जो होता तो भरतीसाठी या पुण्यात आला होता आपल्या, आणि तो मूळचा जो आहे तो बुलढाणा जिल्ह्यातला होता. खरं पाहायला गेलं तर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये ऊन देखील भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे आणि ही जी भरती प्रक्रिया आहे त्याचा असा काही फिक्स वेळ नाही आहे अशी देखील माहिती मिळते. त्याच्यामुळे आता विद्यार्थी जे आहे ते सकाळी जी संपूर्ण जी भरती प्रक्रिया असेल ती राबवावी अशी मागणी आता सध्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी इथं कशा प्रकारची व्यवस्था केली जाते असा देखील प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित केला जातो आहे. खरं पाहायला गेलं तर पुरुषोत्तम बुरकुल जे आहे त्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही आहे. मात्र ही 1600 मीटरची जी रनिंग आहे ती कंप्लीट करत असताना त्याला भोवळ आली आणि तो खाली पडला. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवरती देखील एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे. मात्र सध्या तरी एका विद्यार्थ्याचं जे आहे ते पोलीस बनायचं स्वप्न जे आहे ते अर्धवटच राहिलं आहे आणि त्याच्या परिवारावरती एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसंच दुसरीकडे इतर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये देखील एक भीतीचं वातावरण जे आहे ते सध्या निर्माण झालेलं आहे आणि या पोलीस भरतीला पुण्यातील कुठेतरी गालबोट लागल्याचं सध्या आपल्याला चित्र जे आहे ते पाहायला मिळतं आहे. त्याच्यामुळे आता बाकीची जी उरलेली पोलीस भरती प्रक्रिया आहे त्याच्यात नेमकं कशा प्रकारची सुरक्षा व्यवस्था असेल, विद्यार्थ्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जाईल हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.